पद्मिनीला आलाय कौशिकीवर संशय. तर दुसरीकडे केदार आणि दयानंद काकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. झी मराठीवरील तारिणी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की युवराजच्या प्रकरणात एक मोठं सत्य समोर येणार आहे. त्याचबरोबर मात्र खांडेकर कुटुंबातही मतभेद होणार आहे. त्यामुळे तारिणी मालिकेचा पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. सुरुवातीला आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पद्मिनी आणि कौशिकी यांच्यात वाद होतात. पद्मिनीचा कौशिकीवरचा विश्वास पूर्णपणे उडालाय. ती रागाने कौशिकीला विचारते की तुला खरंच युवराजला सोडवायचं आहे का. आता हा प्रश्न ऐकल्यानंतर कौशिकी थोडी शांत राहते आणि ती तिचा लॅपटॉप उघडते आणि पद्मिनीला लॅपटॉप मधला एक महत्वाचा पुरावा दाखवते. आणि तो पुरावा पाहिल्यानंतर पद्मिनीला मोठा धक्का बसतोय. तिच्या चेहऱ्यावरचे भावच बदलून जात आहेत. तेव्हा कौशिकीही हताश होऊन म्हणते, हे पाहिल्यानंतर आपण जगाला काय उत्तर देणार आहे. आता कौशिकीच्या या बोलण्यामुळे पुराव्याचं महत्व आणखीन वाढते. आता त्या लॅपटॉप मध्ये असणाऱ्या पुराव्यामध्ये नेमकं काय आहे, युवराज बद्दल कोणतं सत्य समोर आलंय, आता हे येत्या मालिकेत काही दिवसात पाहायला मिळेलच. तर दुसरीकडे मात्र घरात वेगळीच परिस्थिती निर्माण झालीय. कालपर्यंत युवराजची बाजू घेणारा केदार आता पूर्णपणे बदललाय. आधी तो युवराजसाठी बोलत होता, पण आता तो म्हणतोय युवराज दोषी आहे की नाही मला समजत नाहीये. आता केदारचं हे बोलणं ऐकून दयानंद काकांना धक्का बसलाय. दयानंद आधीच युवराजच्या काळजीत असतात. त्यात केदारची बदललेली भूमिका पाहून ते अगदीच अस्वस्थ होतात. ते केदारला स्पष्टपणे विचारतात की नेमकं काय झालंय, तो अचानक असा का बोलत आहे. दोघांमध्ये गंभीर चर्चा होते. आता केदार अचानक का बदलला, त्याला काही नवीन पुरावा मिळालाय का, की कोणीतरी त्याच्यावर दबाव टाकतंय. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहायला मिळतील. पण या सगळ्यामध्ये मोठा ट्विस्ट अजून बाकी आहे. दयानंद आणि केदार यांचं हे सगळं बोलणं तारिणी मागून ऐकत असते. हातात पाण्याची बाटली घेऊन ती तिथेच थांबते. तिच्या चेहऱ्यावर ते बोलणं ऐकल्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला असतो. त्यामुळे आता ती पुढील निर्णय काय घेणार. तारिणी आता गप्प बसणार की ते सत्य सगळ्यांसमोर आणणार. त्यामुळे युवराजच्या अडचणी आणखी वाढणार का. तर दुसरीकडे कौशिकीने पद्मिनीला दाखवलेला पुरावा नेमका काय आहे तो अजूनही समोर आलेला नाहीये. आता तो पुरावा युवराजच्या विरोधात आहे की त्यामागे अजून काही वेगळं सत्य आहे. एकीकडे कौशिकीचा पुरावा, दुसरीकडे केदारची बदललेली भूमिका आणि तिसरीकडे तारिणीने ऐकलेलं हे सगळं भाषण. त्यामुळे आता तारिणी ही मालिका खूपच इंटरेस्टिंग वळणावर आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.